गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे। महामार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडल्याने वाहक चालक त्रस्त झाले। खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने जीव मुठीत घेऊन वाहक चालकांना प्रवास करावा लागतो। वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची सुद्धा शक्यता आहे। पोर नदीवरील पुलावर रस्त्याचं काम न झाल्याने नागरिकांची तारेवरची कसरत पाहायला मिळते आहे। गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा राज्याला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आणि सदर राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे। पहिल्याच पावसात या रस्त्याचे पूर्णपणे जे आहे ते आपण इथं बघू शकतो, मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून त्या खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे। यामुळे वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नसून यामुळे प्रत्येक वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून काही वाहन चालकांचे इथं दुर्घटनासुद्धा घडलेली आहे। आणि मुख्य म्हणजे या पोर नदीवर बांधकाम करण्यात आलेला हा पूल जो आहे तो मागील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असून सुद्धा अजूनपर्यंत या पुलाचे संपूर्ण काम जे आहे ते पूर्णपणे झालेले नसून काही वाहन चालक जे आहेत ते याच पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून सध्या जे आहे ते वापर करत आहेत, परंतु त्यांना सुद्धा एक तारेवरची कसरत करावी लागत आहे। याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे आता नागरिकांना कुठंतरी याचा एक फटका बसत आहे। या मार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी असे सुद्धा जे आहे ते वेळोवेळी मागणी करण्यात येत होती, परंतु याकडे सुद्धा सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे पर्यायी मार्गाचा वापर करून जे आहे ते वाहन चालक वाहन काढत आहेत, परंतु यामुळे आता कुठंतरी मोठी दुर्घटनासुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून याकडे आता संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।